तर पन्हाळा गडावरती वाघ दरवाजा नव्यानं बांधायचा आहे। नव्यानं येणाऱ्या पिढीसमोर जाज्वल्य इतिहास आपल्याला ठेवायचा आहे। त्याही नियोजनाला मान्यता द्या। आमदार विनय कोरेंनी फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। पन्हाळा हा पहिला किल्ला असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित असेल, असं देखील फडणवीसांनी आश्वासन दिलं। रायगड बांधत असताना पन्हाळ्यावरचं तसंच्या तसं डिझाईन घेऊन खरं तर रायगडवरचा वाघ दरवाजा त्या ठिकाणी बांधला गेला। तो वाघ दरवाजा सुद्धा नव्यानं आपल्याला या ठिकाणी बांधायचा आहे। नायकिनीचा सज्जा आपल्याला नव्यानं बांधायचा आहे आणि नव्या येणाऱ्या आपल्या पिढ्यांच्या समोर हा जाज्वल्य इतिहास त्या ठिकाणी टिकवायचा आम्ही पूर्ण आज नियोजन त्या ठिकाणी केलंय। मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही त्याही नियोजनाला मान्यता द्या। तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक नव्या गोष्टींचे निर्णय त्या ठिकाणी करताय। विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले, जमा केले, देशभरातनं ते आणले, त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा। आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल।